तुम्ही इतकं बोलण्यात हरकत नाही. हे बी उदय सामंत साहेबाला बोलले, विनाकारण जे नेत्यांना ठोकले. मग त्यांनी यांना बोललं आम्हाला लागणारच ना, आमच्या माणसाला बोललो का तुमचे इतके नेते बोलले. हा ओबीसीचे विखे पाटील साहेब कागदाकडे नका बघू, इतके बोलले. इतके नाही इतके ते बोललेत. माझा मराठ्याचा एकतरी नेता म्हणला का ओबीसीच्या नेत्याला बोलू नको म्हणून? का रे मग आमच्या लोक बोलायचं ते तुम्ही का आडीदा? सुरुवातीला तीच भूमिका मांडली, आपला आठवत असेल की ज्यावेळी ओबीसीला आरक्षण मिळालं त्यावेळी कोणी मराठा विरोध नाही केला ना, बरोबर बोलला नाही. आता आम्ही मराठा समाजासाठी जेव्हा मागतो त्यावेळी तुम्ही काय विरोध करता? माझी भूमिका नाही, पाहिजे. आता भेटायला आले ना तुम्ही दोघं, आता लगेच सुरू कम भेटायला गेले आणि ती अय्यालगड सभा घ्यायला जाते, जमतं का? तेव्हा मग मराठ्याचा एक बी आमदार एक बी मंत्री म्हणला नाही तुम्ही सरकारमध्ये आहेत, संविधानाच्या पदावर आहेत, तुम्ही कोणाच्या सभेला जाऊ नका. एकही मराठ्याचा आमदार खासदार नेता म्हणला नाही. का जाते तर जाऊ दे, गरीबाच्या लेकरासाठी जातात असे मराठ्यांचे आमदार मंत्री म्हणतात. आणि आज आमचे मंत्री आमदार भेटायला आले, संविधानाच्या पदावर बसलेले असताना जातात तिकडे. मग कुठं जातो रे बोचे? तुमचे गेले ना, आमच्या लोकांनी नाडिलं. तुमच्या लेकरात आमच्या लेकरात कम फरक करता? आमचे मराठ्यांचे नेते खासदार आमदार डायरेक्ट म्हणतात ओबीसीच्या लेकराचं कल्याण होऊ दे. तसंच आम्ही बी आंदोलक असून म्हणतो होऊ दे ओबीसीच्या लेकराचं कल्याण. अरे तुम्ही नेते आहेत ना रे, तुम्ही कमीत कमी म्हणा ना त्या मराठ्याच्या लेकरांचं कल्याण होऊ द्या. त्यांचे गॅजेट आहेत, यांना 67 दिलंय आरक्षण, त्याच्यानंतर 89 दिलंय आणि 94 दिलंय एका GR वर. आमच्या 150 वर्षाचे गॅजेट आहेत, 150 वर्षाचे. तरी आमचं कोर्टात चॅलेंज होतं, मला नाही मान्य. मला 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र पाहिजेत, गॅजेटनुसार प्रमाणपत्र सुरू पाहिजेत. हे तुमचं मग दोघांचं भांडण. मला सातारा संस्थांचा GR पाहिजे, केसेस मागे घ्या, लेखी दिलेले, लेखीचं दाखवतो. सातारा संस्थांच्या मध्ये उद्या आपलं अडकलं घोंगडं हैदराबादचं सुद्धा, तर काय करणार तुम्ही मग? 94चा अडका मग नाही, तसंच होईल मग. होय ना, बरोबर आहे, 94चा अडका. हे बाकीचे ना चर्चेला आलेले माणसं हे पाहुणे असतात, त्यांचं पण अडकण ना. असं कसं? म्हणजे त्यांना एका वेळेवर दिलेलं चालतं. आमचा विरोध नाही बाबा, तुम्ही आमच्या लेकराला विरोध करा एवढंच म्हणणं आहे आमचं. गौरवच्या नंतर बऱ्याच घटना दुरुस्त झाल्या. त्या घटना दुरुस्तीच्या कायद्याच्या पुढे जवळ शेवटी मग तो जो निर्णय झाला 51% पर्यंतचा, त्याच्यामध्ये बसून गेले. आता आपल्याला त्या घटनेची याची काय त्या न्यायमूर्ती याची केस होती आरक्षण कोण चालू सांगतोय 52% आरक्षण द्या म्हणून? त्या सुप्रीम कोर्टाने मान्य केलं. कोणचा राईट आहे दाखवा मला. इंदिरा साहनी 52%ला इंदिरा साहनी केस 50% म्हणतं इंदिरा साहनी जजमेंट. 51%च आहे पाटील. इंदिरा साहनी केस मध्ये काही राज्यांनी प्रयत्न करून पाहिला, सुप्रीम कोर्ट डाऊन केलं. इंदिरा साहनीचं जजमेंट सांगतंय 50%ची मर्यादा ओलांडायची नाही म्हणून आमचं 16% गेलं. 52% कसं काय मग? 52% कसं काय मग? नाही आपण मध्ये आता EWS EWS ला भारत सरकारने 10% वाढून दिलं. त्यामध्ये आपल्या काही लोकांना संधी मिळून गेली EWS मध्ये भारत सरकारच्या EWS प्रमाणे. तर माझा मुद्दा काय आहे की इंदिरा साहनीच्या जजमेंटमुळे आपल्याला इतकं बंधन आलेलं आहे. परंतु आता त्यासाठी घटना दुरुस्ती करायची, काय करायची त्या देश. तुम्ही सातारा संस्थांचा GR काढा, तुम्ही ते GR काढा, कारण आम्हाला आधार आहे. बिना आधाराचे GR काढता येत नाहीत. की महाराष्ट्रात देशात पहिला GR आहे मराठ्यांचा का आधार घेऊन आहे. हैदराबादचा काढलेला तुम्ही. यांचा एक प्रश्न होता बोलता बोलता हे सांगतो, पण मी तुम्हाला आणि फडणवीस साहेबाला श्रेय दिलं नाही गॅजेटचं. संपला विषय. कारण ते मी ज्याचा त्याचा सन्मान केला, सन्मानच करतो त्याचा. त्यांनी काढलं नाही दिल्यावर मग त्यांना नको जापू, तर कोणाला जाप. आता विषय इकडे आला पुन्हा की आमचे GR आधाराशिवाय निघले नाहीत. आणि कायदा सांगतो आधाराशिवाय कोणताही GR काढता येत नाही. मग आम्हाला आता सातारा संस्थांचा आधार आहे, तुम्ही GR काढा. हैदराबादचा गॅजेटनुसार तुम्ही तो आधार घेऊन काढलेला. मान्य न्यायालय ते चॅलेंज करू शकत नाही, काढून टाकू शकत नाही आधार असून. जर आधार नसलेल्याला काढला जातोय, मग ज्याला आधार नाही ते सुद्धा काढले मान्य न्यायालयाला काढावं लागतं, मग काढावं लागतं. हैदराबादचा जो GR काढला तो टिकण्यासाठी इतका मी त्यासाठी श्रम घेतले, म्हणून तर आपण उच्च न्यायालयामध्ये आणि संसदेमध्ये टिकलं. जे आपल्याला मी आता काही सगळ्या गोष्टी सांगण्यासारख्या नाही ओपनपणे, पण त्यात आपण जर सातारा गॅजेटचं काही करायला गेलो ना, तर मी आपण म्हणतात मी तपासून पाहतो भरपूर शाळेमध्ये की सातारा गॅजेट आणखीन पाहिजे ॲडव्होकेट जनरलचं, अटॉर्नी जनरलचं मत घेऊ आपण दिल्लीच्या भारत सरकारच्या, की याच्यात काही अटक दिल्लीच्या याच्यामध्ये आपण अटॉर्नी जनरल उभं केलं होतं. त्याच्या विचारून त्याच्या एकामेकावर परिणाम होत